मी एक सर्टिफाईड इमेज कन्सल्टंट आहे. इमेज इंडस्ट्रीमध्ये मी गेल्या 3.5 वर्षापासून बरंच काम केलं आहे. मी ओपन वर्कशॉप्स कंडक्ट करते, वन ऑन वन कन्सल्टिंग करते, ग्रुप कोचिंग करते, कॉर्पोरेट ट्रेनिंगसुद्धा करते. मी भारतात ॲज वेल एज परदेशात काम केलं आहे. कोलालंपूर मलेशियामध्ये मी बरेच वर्कशॉप वगैरे कंडक्ट केले होते. हे वर्कशॉप्स माझे मेन आणि विमेन दोघांकरता असतात. इमेज मॅनेजमेंटमध्ये ही एक इंडस्ट्री आहे ज्याच्यामध्ये तुमचं ओव्हरऑल पर्सनॅलिटी कन्सिडर केली जाते. तर ओव्हरऑल पर्सनॅलिटीमध्ये तुमचं जे सॉफ्ट स्किल्स असतं, सॉफ्ट स्किल्स प्लस तुमचं अपिअरन्स, की कशा प्रकारे तुम्ही तुमचं ड्रेसिंग ठेवावं, ग्रूमिंग असावं, तुमची बॉडी लँग्वेज, एटिकेट, ह्या सगळ्या गोष्टींवरती कॉन्सन्ट्रेट केलं जातं. आणि प्लस तुमची जी इमेज आहे ही पॉवरफुल, प्रत्येक क्षणी प्रत्येक ओकेजनला तुम्ही कशा प्रकारे प्रोजेक्ट करू शकता हे तुम्हाला शिकवलं जातं. इमेज मॅनेजमेंट ही एक आर्ट आणि सायन्स आहे. हे तुम्हाला प्रत्येक ओकेजनला, प्रत्येक वेळी आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही कसं तुमचं व्यक्तिमत्व पॉवरफुल करू शकाल हे शिकवते. आणि त्याचबरोबर इमेज मॅनेजमेंट जे आहे हे तुमच्या फर्स्ट इम्प्रेशनशी अगदी क्लोजली असोसिएटेड आहे. आता फर्स्ट अपिअरन्स म्हणजे काय? फर्स्ट अपिअरन्स म्हणजे जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा एखादी व्यक्ती भेटते किंवा पहिल्यांदा तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला बघता, त्याचं जे बघण्याचा आपला एक दृष्टिकोन असतो तो त्याच्या अपिअरन्सवरनं आपण ठरवतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही समजा कुठल्या मीटिंगसाठी जाता किंवा तुम्ही एखाद्या जॉब इंटरव्ह्यूला जाता. जेव्हा ती व्यक्ती तुम्हाला बघते तुमच्या अपिअरन्समध्ये म्हटल्यावर तुमचं ड्रेसिंग येतं, तुमचं ग्रूमिंग येतं, तुमचं बॉडी लँग्वेज आणि प्लस तुमचे एटिकेट, ह्या सगळ्या गोष्टींना कन्सिडर केलं जातं. आणि त्या गोष्टींच्या आधारे तुमच्याशी संवाद साधला जातो किंवा तुमच्याशी कसं वागावं, कसं बोलावं हे ठरवलं जातं. आपल्या ह्या वर्कशॉपमध्ये ह्या सगळ्या गोष्टींना आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ड्रेसिंग, ग्रूमिंग, बॉडी लँग्वेज आणि एटिकेट. जेव्हा आपण ड्रेसिंग म्हणतो तेव्हा ड्रेसिंगमध्ये तुम्ही कुठल्या लेवलवरती ड्रेसिंग तुमचं असायला पाहिजे. मग ते तुमचं पर्सनल असू दे, प्रोफेशनल असू दे किंवा तुमचं सोशल लाईफ असू दे, प्रत्येक ह्याच्यामध्ये तुमचं एक पॉवरफुल इमेज प्रोजेक्ट व्हायला पाहिजे हे आपल्याला ह्या ड्रेसिंग सेगमेंटमधनं कळेल. ग्रूमिंग सेगमेंटमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी जे कॉन्फिडन्स लागतो तो तुम्हाला कळेल. स्वतःची निगा राखावी, स्वतःची काळजी घ्यावी, या गोष्टींना तुम्ही कसं इम्प्लिमेंट करू शकता हे तुम्हाला सांगितलं जाईल. तुमचं बॉडी लँग्वेज म्हणजे तुमचं वागणं, उठणं, बसणं, तुम्ही कसं बोलता, उठता, हे सगळं ह्या गोष्टींवरती आपण फोकस करणार. तुमचे चेहऱ्याचे हावभाव, जेस्चर्स अँड फेशियल एक्सप्रेशन्स, ह्या सगळ्या गोष्टींना कन्सिडर केलं जाणार. प्लस जे आपण साधं हँडशेकसुद्धा जेव्हा म्हणतो, पण हँडशेकला कॉर्पोरेट कल्चरमध्ये खूप इम्पॉर्टन्स दिलं जातं. प्रॉपर हँडशेक कसा करावा हे तुम्हाला ह्या वर्कशॉपमधनं शिकवलं जाईल आणि प्लस डेमॉन्स्ट्रेशनही केलं जाईल. एटिकेट म्हणजे काय? एटिकेट म्हणजे तुम्ही प्रत्येक ओकेजनमध्ये कशा प्रकारे वागाल आणि काय रूल्स असतात, काय रेग्युलेशन्स असतात जे तुम्हाला फॉलो करायला लागतात, हे आपण एटिकेटमधनं समजणार आहोत. एटिकेटमध्ये तुमचं कॉर्पोरेट एटिकेट आहे, ट्रॅव्हल एटिकेट आहे, नेट एटिकेट आहे, मोबाईल फोन एटिकेट आहे, मीटिंग रूम जेव्हा तुम्ही वेट करता त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला वेटिंग एटिकेट आहे. क्यूमध्ये उभं राहता तेव्हा क्यूचे एटिकेट्स काही फॉलो करतात. सो ह्या सगळ्या एटिकेट ज्या आहेत ते तुम्हाला शिकवल्या जातील. प्रत्येक ठिकाणी तुम्ही हे कसे नियम पाळावे आणि कसे नियम तुम्ही एक्झिक्यूट करावं हे तुम्हाला शिकवलं जाईल आणि तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टीसाठी आपोआप तो कॉन्फिडन्स डेव्हलप केला जाईल. या वर्कशॉप थ्रू तुम्हाला एक पॉवरफुल इमेज क्रिएट करता येईल. तुमचं ड्रेसिंग, बॉडी लँग्वेज, ग्रूमिंग आणि एटिकेट ह्या सगळ्या गोष्टीतनं प्रत्येक ओकेजन, तुमची पर्सनल, प्रोफेशनल आणि सोशल लाईफवरती तुम्हाला प्रत्येक ठिकाणी एक पॉवरफुल इमेज प्रोजेक्ट करता येईल. नेहमी लक्षात ठेवा दॅट व्हेनेवर अन मीटिंग इज ओव्हर अन इमेज इज व्हॉट इज लेफ्ट बिहाइंड. सो ऑलवेज keep in mind that image management is very, very important and definitely it is the need of the hour. So please do come for the workshop. We will definitely have a fun learning experience.
Looking forward to meet you. Thank you.